रे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की कपिवर्य महारुद्र हनुमान की श्रीरामचंद्राय नमयानंतरे दुसरे दिवसी करोनिया प्रातस्नानासी वंदोनिया महर्षी श्री भद्रपितासी श्रीराम आला चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते ममता कॉलनी उत्तरकांडातला युद्धकांडातला कळसाध्याय. या कळसाध्यायाचं निरूपण ग्रंथकर्ते गावबा काका करतात. भगवान परमात्म्याने आपला अवतार हा भक्ताचं प्रतिपादन करण्यासाठी आणि दुष्टाचा संहार करण्यासाठी धरला होता. माझ्या प्रभू रामचंद्राने दुष्टाचा संहार केला, राजा रावणाचा वध केला आणि भगवान परमात्म्याने आपली सभा भरवली गेली. दुसरे दिवशी काय केलं त्याने? प्रातकाळी सकाळच्या वेळेला आपलं स्नान संध्या आटपली गेली. भगवान परमात्मे आपल्या व्यासपीठावरती विराजमान झाले. सगळी सभा आहे. सभेसाठी अनेक देशोदेशीचे राजे आहेत, प्रधान आहेत. प्रभू रामचंद्राच्या सानिध्यात राहणारे प्रधानही आहेत. कोण कोण आहेत, काय काय प्रसंग घडला ऐकूया. सभा बैसली घनदाट दुजे उपमेसी वैकुंठ ते तिचा महिमा उत्कोटाती श्रेष्ठ रामसभा. ग्रंथकर्ते गावबा महाराज माझ्या प्रभू रामचंद्राच्या सभेचं वर्णन करताना निरूपण करतात. माझ्या प्रभू रामचंद्राची सभा कशी भरली तर घनदाट भरली. दाट वेगळं त्याच्याही पेक्षा पलीकडचं त्याला घनदाट म्हणावं. आणि मग ती सभा कशी होती? काही काही गोष्टीला उपमाच देता येत नाहीत गुरुजी, पण माझ्या भगवान विष्णूची वैकुंठामध्ये जी सभा होती ना, त्या सभेच्याही पलीकडची ती शोभा शोभून दिसत होती. म्हणून कुठं? प्रभू रामचंद्राची. कोण कोण आहेत त्या सभेसाठी? ज्ञानी, विवेकी, विद्वान सगळे त्या ठिकाणी बसले. एका एकाचं नामाभिधान कसं करतात ऐकूया. म्हणतात होणी जनक नंदिनी श्रीराम बैसला सिंहासनी येवोनी भरतादी प्रधाने लुटांगणे वंदिला. प्रभू भगवान धर्मपरायण राज्य करणारे प्रभू भगवान सिंहासनावरती विराजमान आहे. विराजमान झालेल्या भगवान परमात्म्याला नतमस्तक होण्यासाठी बरेच त्यांचे प्रधान आले. तिथं माझा भरतादी प्रधान बनला होता. का कोणी लोटांगण घालतंय, कोणी नतमस्तक होतंय, कोणी साष्टांग दंडवत घालतंय. भगवान परमात्मा आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. सभा घनदाट भरलेले आहे. सगळीकडे आनंदाचा असणारा त्या ठिकाणी कन्न निर्माण झालेला आहे. काय घडतं ऐका. छत्र धरिले सुमंते कंपन धरी चामराते राष्ट्रवर्धन धरी व्यंजनाते हातपत्रात धर्मपाळानं हातपत्र धरलेलं आहे. राष्ट्रकुटानं आपला वारा घालण्याचं काम करतोय. आणि ज्यात सुमंतानं माझ्या प्रभू रामचंद्राला अरण्यामध्ये नेऊन सोडलं होतं जंगलात, तो सुमंतात माझ्या प्रभू रामचंद्राच्या डोक्यावरती छत्र धारण करतोय. काय ज्याचं त्याचं काम करतात. गड्यानं राजा किरे झाला, देव सिंहासनी बैसला. किती आनंद असेल. नाही त्या आनंदाशी जोडा उपमाच देता येत नाही अशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी दिसून येत होता. रामचरणा निकट भरत उभा
तो युवराजाती विख्यात नम्र विनीत भावार्थी. मुळामध्ये ज्याच्या सानिध्यात जीवन जगायचं तो भगवान परमात्मा आहे. आणि तिथं भावानंच असणारं विनम्र भाव लागतं. आणि भावाचा भुकेला म्हणजे माझा भरत आहे. कुठं आहे तो बसलेला? माणसं डोक्याकडे बसतात, बाजूला बसतात, पण जो ज्याच्या पायाशी बसतो ना तो खरा त्याचा पायीच आहे. दोन हात जोडले. माझ्या राजऋषी भरताचं लक्ष आहे माझ्या प्रभूच्या पायाशी नतमस्तक होऊन असणारा विनम्रपणानं उभा टाकलेला आहे. धाती धरोणी धनुष्यबाण सव्य भागी लक्ष्मण उमारा होणी विचक्षण श्रीरामचरण लक्षित. चित्ती तुझे पाय डोळा गुरुबाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हातात धनुष्य आहे. क्षत्रियाचं काम करतोय. प्रत्येक माणसानं आपलं सद्भक्त काम केलंच पाहिजे. कोणी असू द्या, आपल्याला नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणानं केलं पाहिजे. हीच विष्णूची महापूजा. आणि म्हणून माझ्या लक्ष्मणाच्या हातात धनुष्यबाण आहे. डाव्या बाजूला माझा लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन उभा आहे. पण चिंतन चाललंय माझ्या प्रभूचं. लक्ष झालं माझ्या प्रभू रामचंद्राच्या चरणाकडं. पुढं काय घडलं ऐका. शत्रुगुणानी सेनानी हो. नेत्र निधस्ते धरोणी उभे राहिले रघुनंदने लक्ष ठेवणे निज चित्ते. आपलं चित्त चंचल चित्ताशी ठेवून ठाई. वा. संताची पायी किंवा देवाची पायी लीन व्हावे. शस्त्रगुण आहे. त्यानं रक्षण करण्याचं काम माझ्या प्रभूचं रक्षण करण्याचं काम हातामध्ये वेत्रपाने देत आहे. ते पहिल्या काळामध्ये प्रत्येकाच्या दाराच्या समोर बघा हातामध्ये काय दिला जात होता गोष्टी ते दोन्ही कोण दोन काढीत होते बघा द्वारपाळ असल्यासारखे. तशा प्रकारे शस्त्रगुण आहे. अनेक सैन्य आहे. हातामध्ये असणारं त्यांच्या काठी आहे. पण चिंतन माझ्या प्रभूचं आहे. नामस्मरण माझ्या भगवंताचं आहे. ते मुखामध्ये पायाच्या चरणाचं ते दर्शन आहे. मुखाचं ध्यान आहे. अशा प्रकारे सर्वजण त्या ठिकाणी घनदाट बसलेल्या सभेमध्ये उपस्थित होते. देवादे विभीषण उभे राहिले कर जोडून सम्मुख तिष्ठे वायुनंदन जीवलग पूर्ण श्रीरामाचा. माझ्या गावा काकांना काम नव्हतं का? शेवटच्या ओळीमध्ये उत्तरार्धामध्ये चूक टाकली. जीवलग तो कोण होता? रामाचा माझा हनुमान. अरे विभीषण शरणागत आहे. सुग्रीव शरणागत आहे. शरणागत तर शरणागती पत्करतील याच्यात नवल काय. दोन्ही हात जोडले सुग्रीवाने. विभीषणानं दोन हात जोडले. माझ्या प्रभू रामचंद्राच्या समोर आहे. पण माझ्या प्रभूच्या गळ्यातलं ताईक ज्याला हनुमान म्हणावं तो मात्र माझ्या प्रभूच्या पायाकडे एकटाक लक्ष देऊन चिंतन करत उभा आहे. वेद होऊन या भाट वर्णित श्रीराम प्रताप श्रेष्ठ शाही शास्त्रे गडगडाट स्तुती उद्भट वानिती. वर्णन ज्याचं करा तो वर्णनासाठी पात्र आहे त्याचं वर्णन करा. वेद जमा झाले. 6 शास्त्र जमा झाले. श्रुती जमा झाल्या. 64 कळा जमा झाल्या. आणि जसं ज्याला ज्ञान आहे त्या पद्धतीनं वेद आपला विचार मांडू लागले. 6 शास्त्र आपला विचार मांडू लागले. कोणता विचार? भगवान कसा आहे, देव कसा आहे. स्तुती पाठक झाले. जसं एखाद्या राजाची स्तुती करण्यासाठी भाट होते पहिले. त्याला काही का नका कळू द्या, काही का नका कळू द्या, पण आमचा राजा विद्वान, आमचा राजा ज्ञानी. इथं तसं नव्हतं. जसं होतं तसं वर्णन करू लागले. कोण? 4 वेद 6 शास्त्र कसं कसं वर्णन करतात ऐका. एक म्हणती राम सगुण, एक म्हणती राम निर्गुण, तुझा म्हणे नकळे खूण, राम चिघन एकला. 4 वेद आले. 4 वेद. माणसाची बुद्धीची झेप जिथपर्यंत असते तिथपर्यंत आपले विचार मांडत असतो माणूस, बरं का गुरुजी. आता हे मी एखादा ज्ञानवान या ओवीचा अर्थ सांगताना वेगळंच सांगेल, कारण त्याच्या बुद्धीची झेप तिथपर्यंत आहे.
आमची कमी बुद्धी आहे, आम्ही आम्हाला जमेल तेवढाच असणारा शब्द सांगू. एक पुढं आला आणि म्हणाला राम सगुण आहे, एक म्हणाला निर्गुण आहे. ते म्हणला तुला कळालं नाही, राम सगुण आहे का निर्गुण आहे माहित नाही, पण राम चितघन आहे, घन आहे, पण चित्ताला आनंद देणार आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्या दोघांचा विचार विनिमय चाललाय, त्या अर्थी तिथं दुसरा तिसरा येऊन आता पुढचा आपला विचार काय मांडतो आहे का. इतिका म्हणे राम एकला, तरिका बहुरूपे भासला, चौथा म्हणे न कळे तुला, तोची झाला निजांगे. तिसरा राम. मग हे राम जगाला कसा भासतो. राम एकला आहे म्हणतोस ना, आणि मग सगळीकडे बघितलं तर रामच दिसतो. मग राम कसा आहे, एकला आहे की राम हे जग व्यापून भरलेला आहे. चौथा म्हणला उगा बस, उगा जमतंय तेवढंच आपलं सांगायचं बघ. राम कसा आहे तुला कळणार नाही. तो आनंदघन आहे, तो चितघन आहे, तो सच्चिदानंद आहे, तो आनंद आदवय आहे. हे एवढं रूपक लावण्यासाठी ते मला आपलं डोकं चलत नाही. पुढं काय मांडू लागलं एक म्हणे हे बहुभाषण, रामा विकारी निर्गुण, त्याशी आनंद म्हणावे. ते दोघं तिघ जण बोलत होते, तिसरं आलं, चौथं आलं, म्हणलं थांबा जरा. आपल्या आपल्या परीनं आपली व्याख्या करावी आणि जमल तेवढं सांगत जावं. काही माणसं वाचायला बसले, अरे चला जसा स्वर आहे तेवढ्यातच आपण आकृत घ्यावं. नाही, दुसरंच गाता येईल तेनेची गावे. प्रमाण आहे गुरुजी, मी काही बदलचं सांगत नाही. हा येत नाही ना, आपल्या भाषेमध्ये आपण वाचा, बोला, सांगा. ते म्हणला हे अविकारी आहे राम, निर्गुण आहे राम, सच्चिदानंद आहे, सद्घन आहे. अरे हे कळण्यासाठी शास्त्र उलगडावे लागतात, पुराणं वाचावे लागतात. अरे ज्या शास्त्राला भांडण झालं, शास्त्राचं भांडण झालं, पण शास्त्राला कळणार नाही. पुसू नका बाई वेदासी काही, कळलेचे नाही शेष शिनला, झाल्या सहस्त्र जीवा देव का होविते वरी उभा. मग सामान्य जीवानं त्या देवाचं वर्णन तरी करावं कसं. निर्गुण आहे, निर्विकार आहे, अविकारी राम आहे. पुढचा काय म्हणू लागला आहे का. विश्वाभास केला मी मानू, या बोला परिरामची विश्व झाला, यया बोला न मानो. काही पटतंय म्हणू लागले, काही शब्द पहिल्या टुकीमध्ये म्हणतात हे आम्हाला पटतंय, पण दुसरं पटत नाही. कोण रामे विश्वाभास केला. ठीक आहे, राम आहे ना, रामाला सगळ्या जगात आम्ही पाहतो, राम दिसतो. कुणा चराचरामध्ये सर्वाभूती पाहे वासुदेव, हे आम्हाला मान्य आहे. मग इथपर्यंत ठीक आहे बरं का सुखराम महाराज, हे लाईव्ह करावेत गुरुजी. आणि म्हणून पण रामच विश्व झाला हे आम्हाला थोडं म्हणजे पटत नाही माणसं आमच्या मनाला. वही तीच सांगायला काय होत नाही, का पटत नाही. न पटण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे अर्धवट ज्ञान असल्याचा परिणाम असू शकतो. त्यावेळेस पुढचा काय बोलू लागला ऐका. गारुडी युक्त मंत्र कळा करोनी, वादीचा सर्प केला की गारुडी सर्प झाला, म्हणता जनाला मानेल. जगाला नेमकं कळेल काय म्हणतात गावबा काका. ए गारोडी आहे गारोडी. त्यानं मंत्राच्या पद्धतीनं मंत्राद्वारे एक साप केला. कसा साप केला. भासणारा साप. मग हे इथपर्यंत ठीक आहे. ज्याला मंत्र आलं, शस्त्र आलं, किंवा त्या मंत्राच्या द्वारावर त्यानं काही आपली विद्या चालवली, इथपर्यंत आम्हाला मान्य आहे. पण जर असा कोणी म्हणत असेल गारोडी साप झाला, गारोडी साप होईल का. नाही होणार. पण मग आता आम्हाला सांगा, त्यानं केलेला तो
साप निर्माण केलेला मंत्राद्वारे तो खरा की गारुडी साप झाला हा खरा? भांडण आहे, शास्त्राचे भांडण. कोणतं भांडण आहे? शास्त्राचं अनेक रूपातलं भांडण आहे. याच्याविषयी आम्हाला माहिती सूचित करून सांगा. पुढं काय म्हणू लागले ऐका. घट कुलाले निर्मिला की कुलालची घट झाला, तैसा रामे प्रपंच रचिला की रामची झाला प्रपंच. उदाहरणावर उदाहरणं आहेत, पटले पाहिजे ती उदाहरणं. जसं आम्ही शाळेमध्ये शिकवताना एक उदाहरण दिलं की विद्यार्थ्याला नाही पटलं की दुसरं द्यावं लागतं. दुसरं नाही जमलं तर तिसरं. का तो जोपर्यंत त्याचं समाधान होत नाही तोपर्यंत त्याला ते सोडवावंच लागतो तो पुढचा. काय केलं तो घट कोण बनवतो? कुंभार. गाडगं काय केलं त्या कुंभारानं? माती चुरली, माती बनवली, त्याची चिखल बनवला, पाये असणार त्याच्यात पाणी टाकलं, आवा केला, त्या आव्यावरती ते त्याला आकार दिला. हे काम बरोबर आहे, त्या कुंभारानं केलं. इथपर्यंत आपल्याला मान्य होईल. पण एक उठला आणि म्हणाला नाही म्हणला घटच कुंभार झाला. हा हे पटल का? नाही पटणार. पण तिसरा म्हणला जर पटत नसेल तर मी आणखीन शुद्ध करून दाखवतो. काय आहे वर्मा? ऐक बापा. माळी देवनी जीवन स्वय वाढविले उपवन की तू झाला पण ऐसे सांगून मज द्यावे. कुंभाराचा दृष्टांत दिला, त्याच्या अगोदर याचा दृष्टांत दिला, गारोड्याचा दृष्टांत दिला. काही वेळेला काही माणसाला एक दोन गोष्टीवर पटत नाही म्हणून सोदाहरणासह सांगावं लागतं. ते म्हणला आता पुढचा दृष्टांत ऐका. हे भांडण सामान्याचं नव्हे, हे शास्त्राचं भांडण आहे, 4 वेदांचं भांडण आहे. तो म्हणाला एक माळी आहे, माळी. त्या माळ्यानं बाग निर्माण केली. बाग निर्माण केल्यासाठी रोपटं लावावं लागतं, बी पेरावं लागतं किंवा बी एखाद्या पिशवीमध्ये लावावं लागतं आणि त्याचं संवर्धन आणि संरक्षण करावं लागतं. त्यानं सगळ्या त्या बागेला पाणी सोडलं, बाग वाढवली. कुणी? माळ्याने, निर्गुण माळ्याने. एक बाग लावली त्याने, तोच निर्गुण माळी आहे. नातांचंही त्या ठिकाणी भारूड आहे, लक्षात घ्या. पण एक म्हणाला ठीक आहे, इथपर्यंत आम्हाला पटलं. त्या माळ्यानं बाग लावली, उपवन वाढवलं आणि त्याची वाढ केली, संवर्धन केलं. पण तोच माळी बाग होऊ शकतो का? नाही. हे काही वेदांचं भांडण लागलं. ते म्हणाले आम्हाला पटना गेलं. पण शेवटी सत्य हे कुणालाही मान्यच करावं लागतं. ऐका पुढची ओवी. तुमसी नाही पूर्ण ज्ञान व्रता बोलाची वल्गण निर्गुणात मना सगुण राम बहुभूषण राहू द्या. काही माणसं एक घाव 2 तुकडे. ते म्हणत चौथा उठला आणि ते म्हणला तुम्हाला ज्ञानच नाही म्हणला का? अर्धवट ज्ञानी आहात. पूर्ण ज्ञान झालेला माणूस थोडक्यामध्ये आपले विचार प्रकट करून सिद्ध करून दाखवत असतो. त्याने सांगितलं राम कोण आहे? राम निर्गुण आहे. सगुणात निर्गुण आहे पण तो सगुण रूपात दिसतो. ज्याची जशी पाहण्याची दृष्टी असते तसा भगवान परमात्मा दिसत असतो. बहुभाषण करूच नका म्हणाले, ज्याच्या त्याच्या परिणाम होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. अरे जशी भक्ती करताल तसा तो तुम्हाला दिसतो, पण त्याच्यावरही खल काय मांडलं ऐका. राम विकारी निर्मळ राम निरंजन निश्चळ राम निधर्म निष्फळ न लगे मळ तयाचे. वेदांताने आपले विचार मांडायला सुरुवात केली. एक म्हणला निष्फळ आहे, निरंजन आहे, निर्मळ आहे, ज्याला मळ नाही असा आहे, आणि धर्माचा आहे, अधर्माच्या बाजूचा नाही.
धर्मामध्ये एकाच दक्षिणशपामध्ये सगळ्या जीवाला त्या ठिकाणी बघतो. ना कोणता ख्रिश्चन नाही, ना कोणता हिंदू नाही, ना मुस्लिम नाही, ना बौद्ध नाही, हे सगळे माझे आहेत. हे जो जाणतो त्याला राम म्हणावं. निष्फळ, निरंजन, मंगळ, ज्याला मळ नाही असा, मग सांगा या व्याख्येच्या पलीकडे आणखीन कोणता राम असतो ते ऐका म्हणाले. राम परम ज्योती अमाळ, राम परम धाम स्वज्वळ, रामाद्वयानंद केवळ, न लगे मळ तयासे. परम ज्योती आहे, जगाला प्रकाशित करणारा राम आहे. मंगल आहे, आनंद अद्वय, आनंदाद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियाचे. अरे योग्याला कळाला नाही, ज्यानं रात्रंदिवस त्या भगवंताचं ध्यान करण्यासाठी योग साधना केली त्याला कळाला नाही. निष्फळ आहे, अमंगळ आहे, अद्वय आहे, आनंद आहे, चिदगण आहे. किती रूपक लावावी त्या देवाला, जेवढी लावताल तेवढी कमी, असा विचार मांडत मांडत पुढचा आपलं मत व्यक्त करतो. ऐका. रामारूपाद्याखिल राम परमानंद बहळ, राम अनाम अगोत्र अचळ, नलगे मळ अगोत्र आहे, अचल आहे, हलणारा नाही. विश्वाचा सांभाळ करायचा, फिरून आणि पळून आणि जमत नसतंय बरं का कातकरी मामा. त्याला एका ठिकाणी राहून या सगळे आज विश्वावरती कृपा दृष्टीनं पाहायचं. सोज्वळ आहे, अचल आहे, अमंगळ आहे, मंगल आहे, आणि त्याच्याच बरोबर कुठलाच डाग नाही ना मळ नाही. मळ तुम्हाला कोणाला, पामराला, बद्धाला, जीवाला, पण देवाला काय सोज्वळ रूप आहे, जसं निरंजन असं रूप आहे. आणि ह्याच्याही पलीकडे आपला पुढचा मत व्यक्त करू लागला. ऐका. रामाद्वयानंद गहन, तोची अंगे झाला जण, ऐसे म्हणता वगे जण, मज हे ज्ञान माने ना. कळच ना, का माने ना, बुद्धीची झेप तेवढी नाही. मी कधी कधी सांगतो, आता ते मी मोठेपणा सांगू नये, त्या ह्याचे गुरुजी पुस्तकं बघितले ना मेडिकलची, नुसते बघूनच चक्कर येते, सोडवायत कधी. आणि ते म्हणला हे असले पुस्तकाने ह्याच्यात काय एवढं. अरे तुला कळच ना, वरचं नावच वाचता येईना झाले, वरच्या आहे कुठल्या हेडलाईनचंच नाव वाचता येईना. आणि ते म्हणला ह्याच्यात काय असतं एवढा मोठेपणा. अरे हो, उघडून बघ, 7 जन्म घ्यावे लागतात, कळणार नाही. तसं राम कसा आहे, तुमच्या रूपानं त्याचं वर्णन करायला. जसं पाहताल, जसं बघताल, जशी भक्ती करताल, तसा तो तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी वेगळ्या रूपानं बघायचं नाही. निर्गुण म्हणा, सगुण म्हणा, सगुण म्हणा की निर्गुण म्हणा, सगुण रूपानंही आहे, निर्गुण रूपात पाहिला तर निर्गुण रूपात बी आहे. मग आणखीन काय म्हणू लागले ऐका. ऐसे कोणी वदंती गर्जोनी उठिला, वेदांती म्हणे एक डोळा जगते, डोळस त्या प्रती न म्हणावे. काही माणसं कितीही खोलात जाऊ दे, आपण आपलं सिद्ध करून द्यायचं बघत असतात, पटवून देण्याचं काम करत असतात. काही पटाईत माणसं असतात. हे या 4 वेदाच्या मुखातली ही वदंती ऐकली आणि वेदांती एक उठला, वेदांताचं रूपक मांडणारा. ते म्हणला ऐक माझं बी, तुझं 2-2 शब्दात पटवून द्यालास ना. म्हणला एक माणूस आहे, मला एक माणूस, त्या माणसाला 2 डोळे आहेत, पण एका डोळ्यानं दिसत नाही, एका डोळ्यानं दिसतो. हो काय मग एकाच डोळ्यानं दिसणाऱ्याला डोळस म्हणावं का? बुचकर. हा नाही, त्याच्या रूपानं त्याला एक डोळा आहे. जसं त्या एकच डोळा असतो बघा कावळ्याला, पण ब्रह्मांडातलं सगळं दोन्ही डोळ्यासारखं बघत असतो. तरी पण तो दोन्ही डोळ्याने नाही, डोळाच नाही, तो त्याचा कमकुवत आहे. हे पटत आहे का? हे जर पटत नाही तर ऐका पुढचं. निर्गुण मनस्वी श्रीरामात, साधुनी नाना दृष्टांताते, त्या दृष्टांताचे कारण येते, न दिसे माते जाण पा. देवाला बघायचंय, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख.
कसं बघायचं वाहे रंगी टाळी नाचे न उदास हे देई हातास पाया सुख. अरे अनंत रूपानं त्या देवाला अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यातयासी बाप रुक्मा देवर खुना बाणली कैसी. ऐका तुम्ही त्या देवाला निर्गुण रूपात म्हणतायत ना, हो निर्गुण रूपातला आहे. सगुण म्हणतायत ना, सगुण रूपातला आहे. दृष्टांत कितीही द्या, ते मला दृष्टांत देण्या पाठीमागचं बरेच कारण आहेत, पण मला ते पटच नात, मला ते कळच नात. काय कारण आहे वेगवेगळे दृष्टांत देऊन देव कसा आहे सिद्ध करण्याचं. ऐका पुढं. निर्गुण मनस्वी श्रीरामाते साधुनी नाना दृष्टांताते त्या दृष्टांताचे कारणे ते माते दान पारो नाही यान आदी श्रुती ऐक्य संपादू वर्तते तुझ्या दृष्टांताची गणती कोण निश्चिती करील. तो देव आहे. त्या देवाचं वर्णन करताना नानाविध दृष्टांताने सिद्ध केले, पण सिद्धांत देताना दृष्टांत देताना तो योग्य असला पाहिजे, जगाला पटला पाहिजे आणि तो सत्यत्वाला उतरला पाहिजे. तर त्या दृष्टांताला किंमत आहे, त्या सिद्धांत दृष्टांताच्या वरचा सिद्धांत देण्याला किंमत आहे. आणि जर हे उगच काहीतरी माझंच खरं म्हणा म्हणून तिथं कोणी सिद्धांत सांगत असेल दृष्टांत येत असेल, हे आम्हाला पटणार नाही आणि त्याच्यावर आमचा विश्वास बसणार नाही, हे निश्चित आम्हाला मानणार नाही. ऐका. म्हणस्वी कुलाल नवे घाट परी हे बोलाची वटवट व्यर्थ युक्तीची खटपट अंतर्निष्ठन मानिती. बाह्य रूपानं देव मानला तर कळणार नाही, त्यासाठी अंतर्यामी देवाला बघावं लागेल. ते म्हणाला कुलाल घट, आता मागं व्याख्या मांडली होती, त्या कुलालानं घट निर्माण केला, पण कुलाल घट नाही एकच हो. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवादी स्थापिले. अरे घट सुद्धा कुलाल सुद्धा घट आहे, घट सुद्धा कुलालच आहे, पण ते आपल्याला समजलं पाहिजे. समजून घेण्यापर्यंत आपल्याला कळालं पाहिजे. ऐका पुढच्या वेळीमधून. मृत्तिका विजाती कुलाला म्हणून घट तिचा केला तैसा श्रीरामा वेगळा प्रपंच झाला. मृत्तिका माती, माती मातीचा घड बनवला जातो, त्याच्याशिवाय होत नाही. मग माती कुणा निर्माण केली? ईश्वरानंच निर्माण केली ना. आणि म्हणून तसं जसा मातीचा असणारा त्या ठिकाणी घट तयार झाला, तसा सगळा प्रपंचच रचला कोणा? माझ्या प्रभू रामचंद्रानं. हे विश्वच निर्माण केलं कोणी? माझ्या प्रभू रामचंद्रानं. आणि कधी कधी विश्वच व्हावं लागतं. माझ्या भगवंताला द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेस भगवान परमात्मा वस्त्रच झाला. हो, मग वस्त्र नाही का होत आहे देवाला? काय नो हे करिता तुझं. आणि म्हणून एक लक्षात ठेव, प्रपंचच भगवान झाला हे मी सिद्ध करून दाखवतो. राम श्रीराम निर्विकार ते काय होते आकार त्याचा केला विश्वाकार हे साचार सांग. आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. कारण का या विश्वाचा जनिता तो आहे, तो भगवान परमात्मा आहे. मग त्याला निर्विकार म्हणा आकार म्हणा. अरे निर्विकार असला तरी तुमच्यासाठी आकाराला आला ना. कुणाकुणासाठी अनेक रूपक धरले. अंबऋषीसाठी जन्मसोशियले दृष्ट निर्धाळले किती. काय केलं नाही त्या देवानं? धर्मावर ग्लानी आली. अरे त्या रोहिदासा संगे चर्म रंगू लागे, कबीराचे सेले विल्ले. आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी मीराबाईसाठी विष प्याला. किती उदाहरणं द्यावेत. ऐका पुढची कथा. हे आकाश पृथ्वी आप जीवन ते जादे पांचे जाण केली काशाची घडून मज लागून सांगावे. सांगा आता, हे देव जर विश्व नसेल तर मग हे पंचमहाभूत आहेत. याच्यामध्ये पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, वायू आहे. हे निर्माण कसे झाले? कुठे केले? कुठून आले?
तुम्हाला जर याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं रूप कळत नसेल तर मग ह्याला निर्माण केलं कुणी? हो हा, बरोबर आहे का नाही? एखादी वस्तू एखाद्या ठिकाणून हलवली जाते पण त्याची निर्मिती करणारा कोणीतरी आहे ना. तसे या पंचमहाभूताची निर्मिती कोणी केली? जर तुम्हाला त्याचं उत्तर कळत नसेल तर मला त्या दृष्टांतानं सिद्धांतानं तुम्ही समजून सांगा. विचारू लागले, राम वेगळे काय होते मा त्यांची केली पंचभूते ऐसे ज्ञान न कळे तुते काय दृष्टांते सांग देऊ नको दृष्टांत सिद्धांत. या जगामध्ये माझ्या रामा वेगळं काहीच होऊ शकत नाही. होय पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. लक्ष्मणराव बरं का, हा उगम मोठ्या मोठ्यानं गप्पा मारायच्या नाहीत. देवाला सोडून तुमचं सुतळी सुद्धा हलत नाही. चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजनच कोण को. उगम मोठ्यानं गप्पा हाणायच्या नाहीत. ज्ञानाची झेप तिथपर्यंत जात नाही. माझ्या भगवंताशिवाय या विश्वातलं काही चालत नाही. शरीर नाही, या ठिकाणी पान हलत नाही, आत्मा चालत नाही, म्हणून तुला कळत नाही. शब्दाची वटवट बंद कर. पूर्वोक्त दृष्टांत तेन होती समयोचित राम स्वरूप विद्यंभूत तुझ साध्यंत सांगत. किती ज्ञान घन आहे हो. पूर्वीचे जे दृष्टांत आणि सिद्धांत ऐकलेत ना त्याचाही संदर्भानं योग्य आहे, पण समयोचित असायला पाहिजे. जशी जशी वेळ पडेल तशा तशा पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे. हां, कोणे घडे. काही मत असं ना तुझं सत्य आहे पण सगळंच मत सत्य नाही. काही अंशी तुला खोटं वाटत असेल पण सगळेच अंशी खोटं नाही. जसा प्रसंग पडतो तसं भगवान परमात्म्याला आपला अवतार बदलावा लागतो. का? कारण मोहे घातलेला पाना ज्या वेळेला धर्मावर ग्राने आले मत्स्य कुर्मा आदी सुखर. देवाला भगवंताला माशाच्या रूपानं अवतार धरला, डुकराच्या रूपानं अवतार धरावा लागला. ऐका पुढची कथा काय म्हणू लागली. माझी वृक्षाकार सुवर्ण जेवी अलंकार तेवे श्रीरामी संसार साचार भासत. साचार सत्यपणानं मला वाटतंय. कसं वाटतंय? बीजा माझी वृक्ष आहेस ना, दिसत नाही का? दह्या दुधामध्ये तुपामध्ये ताकामध्ये लोणी नाही का? आहे. तिळात तेल नाही का? आहे. मग त्याच्यासाठी प्रक्रिया करावी लागते. प्रक्रिया ते कुठं न्यावं लागतंय? त्या घाणा गाळायच्या तिथं न्यावं लागतं. त्यावेळेस पेन बाजूला पडते आणि तेल बाजूला पडते. मग नाही का मध्ये तेल? ही विद्युत आहे. विद्युत लाईट नाही का ह्याच्यात? मग लावून बघ हात, कळेल तुला कसं आहे ते. तसं या ठिकाणी बीजा माझी वृक्षाकार, कारण बीजातच वृक्ष लपलाय पण त्याच्यावर प्रक्रिया केल्याशिवाय त्याचा वृक्ष बनत नाही. हे सोनं आहे सोनं. मगाच म्हणून लागला दे अंगठी करा की तू ना काय वाल्या. अरे सुवर्ण माझे अलंकार आहेच पण त्या सोनाराला बनविता आले पाहिजे. तसं या विश्वामध्ये माझा भगवान परमात्मा आहेच पण तुला ते कळायला पाहिजे. बीज झाला तरुवार स्वर्ण झाला अलंकार देवी श्रीरामाची निर्विकार स्वयं साकार झाला. स्वयं आणि स्वतःहून होतं ते सत्य सत्य सत्य. जसं बीजच काय झालं झाड झालं आहेच. आता त्याचा अनुमान लावण्यासाठी आपण इतके ज्ञानी आणि हे नाहीत. कारण का काही लोकांचं म्हणणं आहे बीज आधी का झाड आधी, बीज आधी का झाड आधी. पण हे सांगण्यासाठी आपल्याला एवढा सखोल अभ्यास नाही. शास्त्राने वेदांनी अनेक विद्वान लोकांनी याचं वर्णन केलेलं आहे. जसं हे सोनं आहे, अलंकारच सोनं झालं. अरे हो तेच आहे. रूपक कसंही मांडा, उलटून मांडा किंवा पलटून मांडा, ते एकच आहे.
तसं रामच संसार आहे आणि संसार म्हणजेच राम आहे. राम म्हणजेच विश्व आहे आणि विश्व म्हणजेच राम आहे. मान्यच करावं लागेल आहे का? राम म्हणावा निर्विकार तो भासतो साकार साकार ना निराकार परात्पर श्रीराम. काही जणांचं म्हणणं आहे म्हणजे निर्विकार आहे, कोणी आकाराला आहे, कोणी साकार आहे, कोणी निर्विकार आहे. अरे परात्पर आहे, कुठेही आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. कुठेही आहे. हिरण्यकशिपूला भक्त प्रल्हादानं विचारलं होतं. हिरण्यकशिपूने भक्त, अरे तुझा देव कुठं आहे? ते म्हणलं कुठं पाहिजे दादा? म्हणलं ह्या खांबात आहे का? खांबावरी लात मारिली दुर्जने वा खांबी नारायण प्रकट झाले. अरे हो, माझी भक्ती तेवढी शुद्ध आहे म्हणून माझा देव खांबात आहे. तसं देव परात्पर आहे हे ध्यानात घे. राम म्हणावा जरी निर्गुण तरी तो प्रत्यक्ष भासी सगुण यवा सगुण ना निर्गुणानंद घन श्रीराम. निर्गुण रे वा सगुण निर्गुण एक गोविंद रे. हो बिलकुल आहे. जशी जशी वेळ पडेल भगवान त्या ठिकाणी कुणावरती? देवावरती वेळ आहे. कारण भक्ताचं परिपूर्ण पालन करण्याचं काम देवानं घेतलेलं आहे. तुम्हाला मी आता बरेच उदाहरणं सांगितले. मग ते म्हणाले निर्गुणातला माझा भगवान परमात्मा असू दे अथवा सगुणातला असू दे, पण निश्चितपणानं तो आनंद घन आहे. तुम्हाला समाधान देणार आहे, तुम्हाला आनंद देणार आहे, तुम्हाला खुश ठेवणारा माझा प्रभू आहे. इतकी व्याख्या पडते का ऐका. पण माझे हनुमानजी जरा जवळ बसलेले होते, त्यांचंही मत आपल्याला ऐकायचे. आता त्याच्या पुढं कोण कोण बोलतंय ऐकूया. ऐसे ऐकून या मात वेद राहिले निवांता उगे वेदांती आसी नमित धन्य म्हणत तत्वज्ञ. तत्वज्ञान मांडलं. अनेक विचारवंतांनी आपलं तत्वज्ञान मांडलं. काही माणसाने तत्वज्ञान कळना गेले की ते पुस्तक असं झाकून ठेवते. का कळच ना. आणि म्हणून ते वेदांताचं वैदांतिक मत मांडलं. ते म्हणले धन्य धन्य तुम्ही, कळालं आम्हाला तुमचं. बस, कारण आम्हाला इथपर्यंतचा अभ्यास परिपूर्ण नाही. म्हणून या ठिकाणी आपलं मत मांडलं. विनम्र भाव प्रकट करून काय म्हणू लागले? बरं 4-5 घेऊ. आम्ही काय सांगतो सेवा झाली नाही तुमची? असं म्हणा की